शिवाजी क्रीडांगण भादवड टेमगरपाडा या ऐतिहासिक क्रिकेट ग्राउंडवर आज मित्रांनो तुमच्या भेटीला आलेला आहे BTPL भादवड टेमगरपाडा प्रीमियर लीग 2020. टेनिस क्रिकेट.inचं सिद्दीक भावे सरांनी सांगितलं, प्रत्येक खेळाडूची ओळख करून दिली मी. त्यावेळेस लाईट एलिकस खूप लेट पिक्चरमध्ये आला होता प्रिन्स मूव्हीज. आता त्याच्या देखील आपण विचार केला तर प्रिन्स मूव्हीज याने संपूर्ण भिवंडीचा अपडेट पूर्ण जगभरामध्ये दिलेला आहे. गोलंदाज दीपक राईट आर्म ओव्हर द विकेट सामने गॅलरी एन कडून. पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला होता, हवं तसा बॅटवर आले नाहीये. फ्रंट चेक केला फलंदाजाचा. एक चांगली सुरुवात. ये देखिए नीची गेंद रही थी और बैकफुट पे जाके कट करना चाहते थे, जगह भी नहीं थी. क्लोज बॉडी से काफी करीब में कट शॉट खेलना चाहते थे. कैलाश नाईक एक नामांकित असा क्रिकेटर सध्या तरी गावातील लीग मॅच खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. दीपक पुन्हा एकदा आपण पाहतो, खेळून काढला आहे चेंडू. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू जाते. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पोचेपर्यंत इथे 2 धावा सहजरित्या पूर्ण करताना कैलाश नाईक. रनिंग बिटवीन विकेट चांगली पाहायला मिळते. Yes, first confident looking stroke played by Kailash. Picks on the half volley and firmly driven. He off the mark with 2 and 2 for no wicket. 2 धावा धावपलकावर लागलेल्या आहेत. कोणत्या प्रकारचा विकेट पडले नाही. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे दीपक तरे यांचा. सामना गॅलरी एन कडून पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट येतोय. यावेळीचा पुन्हा एकदा खेळून काढला आहे चेंडू. क्षेत्ररक्षक आहे तिथे बंटा, तो खराब थ्रो पाहायला मिळाला. त्याचं कारण एकदा कंप्लीट केली कैलाश नाईक याने. चांगला क्रिकेट पाहायला मिळतंय आज. संपूर्ण भादवड टेमगरपाडा एकत्र क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळतंय. जेव्हा जेव्हा सिद्दीक बाबे सर ज्या लीग्स मॅचेस असतात त्यावेळेस संपूर्ण गावाचं जल्लोष असतं आणि प्रत्येक युवा खेळाडूंचं एक स्वप्न असतं की आपल्याला खेळायला मिळेल. बिल्कुल, सबसे बड़ी बात है कि रेगुलर क्रिकेटर, 40+ क्रिकेटर और जो नए उभरते क्रिकेटर हैं, ये जब इसका जो मिश्रण होता है तो मानो गंगा जमुना सरस्वती का इलाहाबाद का मिश्रण और यहाँ भादवड टेमगढ़ प्रीमियर लीग में इन खिलाड़ियों का मिश्रण. अगदी बरोबर. दीपक तरे सामने गॅलरी एन कडून सामना करते फलंदाज रितेश जोशी. यावेळी आपण पाहतोय हवाई मार्ग मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर जाणारा हा षटकार पेश करतोय. थोड़ा सा अपनी लेंथ में चूक गए. आइए देखते हैं किस तरह से मिड विकेट पर इस सिक्सर को कैलाश सॉरी रितेश जोशी ने जड़ा था. जोश में आ गए थे फुल टॉस गेंद देखकर. मॅच कडे जाऊया आपण. दीपक तरे यांचं षटक सुरू आहे. सामना गॅलरी एन राईट आर्म ओव्हर द विकेट. धावसंख्या 9 धावा धावपलकावर लागलेले आहेत. यावेळी पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आहे. हो हो हो, प्रयत्न अतिशय चांगला, मात्र चेंडू सीमेच्या बाहेर षटकार जातोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. सिद्दीक बाबे सर बॅक टू बॅक 2 6 पाहायला मिळत आहेत रितेश जोशी याच्या माध्यमातून. देखिए रितेश जोशी को पता है कि अब इस मैच को डू और डाई, करो और मरो की स्थिति है और इस मैच को ले जाना है. अगर ये मैच वो जीतते हैं तो पॉइंट टेबल पे सभी टीमों के 2-2 पॉइंट होंगे 2-2 मैच खेलकर. अगदी बरोबर. सिद्दीक बाबे सर आमदार चषकाच्या उद्घाटनीय सामन्यामध्ये देखील रितेशाने चांगली फलंदाजी केली होती. दीपक राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी पुन्हा एकदा बिग वन
पुन्हा एकदा A1 क्वालिटीचा षटकार, हॅट्रिक पूर्ण करतोय रितेश आणि 500 रुपयाचा पारितोषिक देखील पटकवताना आपल्याला पाहायला मिळतोय. योगेश घुलवी यांच्या माध्यमातून देण्यात आलेले हे 500 रुपये पटकवलेले आहेत रितेश जोशी यांनी. हे पाहू शकता आपण, पॉवरफुल ब्रँडेड षटकार रितेश याच्या माध्यमातून. धावसंख्या झाली आहे धावफलकावर 21 धावा, 21 रन. पहिल्या षटकामध्ये 21 धावांची लुटमार केली इथे. आज पहिला फलंदाज बनला होता हरी, ज्याने षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली होती. त्यानंतर रितेश जोशी याच्या माध्यमातून षटकारांची हॅट्रिक पाहायला मिळते. सिद्दीक बाबे सर. यस, पहली 3 गेंदों पे केवल 3 रन आए, बाद के 3 गेंदों पे 18 आए और 1 ओवर की समाप्ति के बाद 21 रन आए. मोहम्मद भाबे युवा लीडर ने पूछा है कि सिटी क्रिकेट कब होगा. अनकरीब शुरू होगा, क्योंकि हर एक को इंतज़ार है. भिवंडी सिटी क्रिकेट सारे दुनिया में एक ऐसा फॉर्मेट है जो अपने आप में एक रिकॉर्ड रखता है. बंटा इथं गोलंदाजीसाठी संतोष दिवेकर, एक लेफ्ट आर्म गेंदबाज, अतिशय लोकप्रिय क्रिकेटर आहे. सध्या तरी ओल्ड इज गोल्ड 40+ माध्यमातून टेनिस क्रिकेट खेळत आहेत. पाहूया कैलाश नाईक कोणत्या प्रकारे समाचार घेत आहेत गोलंदाजा, की गोलंदाज समाचार घेतो कैलाश नाईक यांचा. अजूनही 2002 ची जी मॅच आहे कारुली विरुद्ध भादवड, हा तो मॅच देखील बंटायचं लुक त्याच प्रकारे आहे. अजूनही बॉडी लँग्वेज देखील तीच आहे, फिटनेस खूप आहे. कैलाश नाईक खेळण्यासाठी सज्ज असेल. बंटा यावेळी ऑफस्टंपच्या बाहेर निघून चेंडूला खेळून काढला आहे. हवेमध्ये चेंडू आहे, मात्र अडू शकत नाही. चेंडू सीमेच्या बाहेर जातोय. पाहूया पंच काय डिस्कस करतायत गोकुलदास पाटील सर. बिल्कुल, हुक शॉट खेला तो वहाँ पे मेरे ख्याल से डिस्कशन ये हो रहा है कि क्या खिलाड़ी सर्कल के बाहर था या नहीं था. अच्छा हुक शॉट, ये देखिए ऑफ स्टंप के बाहर निकल के खेला हुआ, नो बॉल आया है. इसे कहते हैं करेला और ऊपर से नीम चढ़ा. म्हणजे ते या चेंडूवर 5 धावा मिळालेल्या आहेत. धाव संख्या झाली आहे धावफलकावर 26 धावा धावफलकावर लागलेले आहेत. फ्रीड असेल इथून. एक चांगली सुरुवात पाहायला मिळते कैलाश नाईक याच्या माध्यमातून. लेजेंड क्रिकेटर आमने सामने. थोड्या दिवसातच मित्रांनो अंपायर गोकुलदास पाटिल ने नो बॉल दिया है. ये नो बॉल किस लिए दिया था. 3 फील्डर सर्कल के अंदर हैं, तो क्या इस पर फ्री हिट है या नहीं, वही मैं आपसे कहना चाह रहा था. यस, फ्री हिट. पाहूया कैलाश नाईक फ्री हिट कोणत्या प्रकारे खेळतायत. बंटा धाव संख्या झाली आहे धावफलकावर 26 धावा. पहिल्या चेंडू यांचं आपलं पाहायला मिळालं, नो बॉल. फ्रीडच्या चेंडूला खेळता आलं नाहीये. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू टाकलाय, ऑफस्टंपच्या बाहेर निघतोय. पंच गोकुलदास पाटील सरांचा वाईटचा इशारा येतोय, एक्स्ट्राची मदत. धाव संख्या 27 धावा आणि फ्रीड कंटिन्यू असणार आहे. या मॅच साठी आपण पाहतो या हर्ष इंटरप्राइजेस संघ नरेश म्हात्रे फॅम टीम जोखम घेते, कारण की सामना जिंकायचा आहे. जरा या लीग मध्ये टिकून राहायचं तर हा सामना जिंकणं खूप गरजेचं आहे हर्ष इंटरप्राइजेस संघाला, कारण की प्रत्येकी संघाला 3-3 सामने खेळण्याची संधी आहे या लीग मध्ये. बंटा दिवेकर लेफ्ट आर्म गोलंदाज, आरके पाटील स्टँड इन कडून सामना करते फलंदाज कैलाश. यावेळेस पुन्हा एकदा सोडून दिला आहे ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. पुन्हा एकदा वाईट चेंडू, बॅक टू बॅक दुसरा वाईट येतोय. पुन्हा एकदा कंटिन्यू असेल फ्रीट. फ्रीट खेळण्यासाठी 2 चेंडू टाकावे लागले गोलंदाज बंटा याला, आणि ते देखील वाईट. थोडीशी गचाल गोलंदाजी पाहायला मिळतोय. लेंथ लाईन मध्ये यावं लागेल गोलंदाजाला, अथवा खूप लांब मोठं षटक पाहायला मिळेल. करिश यांनी थोडीशी चर्चा केली आपल्या गोलंदाजी. पाहूया कोणत्या प्रकारे गोलंदाजी करताय. अनेक ठिकाणी स्पर्धा सुरू आहेत, मात्र ज्या स्पर्धेची आम्ही आतुरतेने वाट पाहतो ती स्पर्धा आजपासून सुरू झाली आहे भादवड टिंगरपाडा क्रिकेट ग्राउंडवर. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर, बॅक टू बॅक तिसरा वाईट आहे. या स्पर्धेमध्ये चौकार, षटकार आणि विकेटच्या हॅट्रिक साठी आहेत बक्षीस, मात्र वाईटच्या हॅट्रिक साठी कोणत्याही प्रकारचं बक्षीस नाहीये.
और इस पर लगाना भी नहीं चाहिए, वरना सामने वाले टीम का कैप्टन तो अलग ही समझ बैठेगा। अगदी बरोबर. धावा झाल्या धाव फलकावर 29 धावा. ऐसा लग रहा है कि बंडा ने भादौड़ छोड़ के कहीं और गाड़ लिया है, लगातार दूसरे मोहल्ले में गेंदबाजी कर रहे हैं। आता मोहल्ले में ने तो घर में गेंदबाजी करनी होगी सिद्दीक बाबे सर, क्योंकि 3 गेंदे अब तक वाइड डाल चुके हैं और एक नो बॉल. लेंथ लाइन से भटके बंटा. सामने होंगे कैलाश. ह्यावेळेस लेंथ लाईन मध्ये आता मात्र ही गोलंदाजी पाहायला मिळते. छान गोलंदाजी पाहायला मिळते. हे पाहू शकता आपण, रिप्ले मध्ये दाखवलं जात. यस, लेग ब्रेक पाहायला मिळाला बंटा यांच्या माध्यमातून. बंटा पुन्हा एकदा आरके पाटील स्टँड इन कडून जात आहेत. समोर जादूगर कैलाश नाईक खेळण्यासाठी सज्ज असणार आहे. यावेळेस आपण पाहतो ऑफ स्टंपच्या चेंडूला लेग स्टाईल खेळण्याचा प्रयत्न. कार्पेटचे सायनी चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये संदीप जोकर चेंडूला आडो देतोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जात आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या झाली आहे धाव फलकावर 30 धावा, 30 रन. 30 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळते रितेश जोशी अँड कैलाश नाईक याच्या माध्यमातून. कैलाश नाईक याने भरपूर कोचिंग केली आहे रितेश जोशी यांना. या ग्राउंडवर नेहमी आम्ही बघितलं आहे, प्रत्येक खेळाडूला कोचिंग करत असतात. प्रोफेशनल लुक नेहमी त्यांचा बघितला आम्ही कैलाश नाईक यांचा. टेनिस क्रिकेटचे एक महान क्रिकेटर आहेत. जयदुर्गा संघासाठी भरपूर वर्ष क्रिकेट खेळलेला आहे कैलाश नाईक यांनी. सध्या तरी ओल्ड इज गोल्ड 40+ या संघामध्ये खेळत आहेत. बंटा गोलंदाजी करताना आपण पाहतोय आरके पाटील स्टँड एन कडून सामना करते फलंदाज रितेश जोशी. यावेळेस आपण बघितलं व्यवस्थितरित्या लेंथ लाईन प्राप्त केली मी असं म्हणेल सिद्दीक बाबे सर. कारण की मागचे 4 चेंडू बघितले, 1 नो 3 वाईट आणि पुन्हा एकदा कमबॅक केला गोलंदाजीमध्ये. डॉट 1 रन आणि पुन्हा एकदा डॉट चेंडू. ये पहा एक चांगला डिसिजन पंच गोकुलदास पाटील सरांच्या माध्यमातून. भरपूर वर्षाचा अनुभव पंचांच्या भूमिकामध्ये शकील कोडी सर आणि गोकुलदास पाटील सर. यावेळेस लुजनर चेंडू बॅटच्या बरोबर मध्ये मत बॅट कांद्याच्या मागे चेंडू सीमेच्या मागे जातोय. 6 धावांसाठी षटकार. एक मेगा हिट येणं खूप गरजेचं होतं आणि तो षटकार इथं पेश करताना आपण पाहतोय रितेश. देखिए, जब आप स्पिन गेंदबाजी करते हैं तो आपको लेंथ और लाइन पे बहुत ज़्यादा कंट्रोल करना होता है. ये देखिए, फुल टॉस दे बैठे और विद टाइट स्वंग कर दिया ऑन साइड में, 6 रन. अगदी बरोबर रिप्ले मध्ये दाखवलं जात आहे. प्रिन्स मूवीज अतिशय चांगला लाईट टेलिकास्ट किंग लाईव्ह आहे. सध्या तरी चर्चेमध्ये आहे. चर्चा पूर्ण होईल यावर्षी. स्वप्न देखील त्यांचं खूप मोठं आहे. यावर्षी BTPL देखील होणार आहे. भिवंडी प्रीमियर लीग देखील होणार आहे. थोडेसे चर्चा करते चेंडूचं. थोडंसं आपण पाहतो चेंडू खूप दूर गेलाय, वापस आलेला नाहीये ग्राउंड मध्ये. ओलेंटर्स चेंडूचा ताबा घ्यायचा आहे आपण. रिगल स्क्वेअर मध्ये चेंडू गेला आहे. खूप मोठी साइड आहे रिगल स्क्वेअर. उंच उंच टावर ग्राउंडच्या बाजूला. लुक येते प्रोफेशनल लुक. दर्शन नाईक जेव्हा जेव्हा कॉमेंट्री करत असतात त्यावेळेस आंतरराष्ट्रीयचे आपल्याला प्रत्येक ग्राउंडची माहिती देत असतात. तसंच हा एक क्रिकेट ग्राउंड खूप लोकप्रिय आहे आणि ते चांगले चांगले खेळाडू खेळून गेलेले आहेत. ज्यावेळेस आरके ट्रॉफी एक मानाची ट्रॉफी या परिसरातील भिवंडी तालुक्यातील ते ट्रॉफी खेळण्यासाठी भरपूर लांबून खेळाडू इथे नेहमी येत असतात. बंटा गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा आपण पाहतोय आरके पाटील स्टँड इन कडून सामना करतोय फलंदाज रितेश. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू होता. चुकीचं क्रिकेट पाहायला मिळतोय. तालमेल पाहायला मिळत नाहीये. चेंडू सीमेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. हे आपण पाहू शकता. आपण बिग हिट करण्याचा प्रयत्न केला होता. राज पाटील मला तरी आठवते तिथे. यस, चेंडू आडता आला नाहीये आणि चेंडू लॉंग स्टॉप सीमेच्या बाहेर 4 धावांसाठी गेला होता. 3 चेंडू मध्ये आतापर्यंत 19 धावा खर्च केलेल्या आहेत. बंटा अर्थात संतोष दिवेकर या गोलंदाजाने खरपूस समाचार घेतलाय. गोलंदाजाने कैलाश नाईक नॉन स्ट्राईक वर रितेश जोशी.
एसटी रक्षक एसटी पासून थोडंसं किंचित दूर आहे. करिश मात्रे शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग गली एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. पॉइंट वर क्षेत्ररक्षण आहे. यावेळेस अतिशय सुरेख चेंडू वापसी केली पुन्हा एकदा गोलंदाजाने. हॅलो या ठिकाणी केतनजी राणे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. तसेच भूषण जाधव सचिन जाधव आपणास विनंती असेल आपण स्टेजवर यायचं आहे. षटक कंप्लीट झाले. धावसंख्या झाली आहे 40 धावा धाव फलकावर 40 रन 40 धावा 40 रन. विकेट पडले नाहीये. कोणत्या प्रकारचा पार्टनरशिप 40 धावांची पाहायला मिळत आहे. BTPL भादवड टेमगिरवाडा प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी अनेक मान्यवरांनी चांगल्या पद्धतीने सहकार्य केलेलं आहे आणि पंढरपुरी चाय या ठिकाणी योगेश पाटील प्रमोद म्हात्रे यांच्या माध्यमातून आणि लवकरच आपल्या पाईपलाईन नाक्यावर येवलेच्या देखील आपल्या भेटीला येतो योगेश पाटील यांच्या माध्यमातून. याच पुढील महिन्यामध्ये 2021 मध्ये तर भरपूर असे फाउंडर आपण पाहतोय जे व्यवसायामध्ये वळलेले आहेत. आमचे सर्व चाय प्रोप्रायटर पंढरपुरी चाय असो येवले चाय असो या सर्वांना देखील हार्दिक शुभेच्छा देतोय. बॅक टू कमिटी बॉक्स. थँक्यू मनोहर तरे सर. मित्रांनो अभिमन्यू यांची देखील या स्पर्धेमध्ये खूप मोठी मेहनत आहे. भाविक डेकोरेशनचे प्रोप्रायटर आहेत आणि अतिशय सुंदर असा व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळतंय. आणि येणाऱ्या आमदार चषकामध्ये किंवा हरी जोशी यांच्या शो मध्ये आपल्याला पुन्हा एकदा हा डेकोरेशन पाहायला मिळेल. मनोहर तरे सर नक्कीच अभिमन्यू तरे या ठिकाणी स्टेजवर आहेत. आजचा जे व्यासपीठ बघितलं तर प्रत्येक पाहुणे आणि आमचे प्रेक्षक देखील खुश झालेले आहेत. अगदी बरोबर. स्टार डेकोरेशन म्हणून आपल्या डोक्यावरती स्टार बनवण्यात आलेले आहे डेकोरेशनच्या माध्यमातून. तर जाऊया. पहिला ऑफिशियल कॉल दिलेला आहे पंचाने वेलेच्या बाबतीत. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होत आहे. तुषार येते गोलंदाजीसाठी. लाल्या यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. आता करिश मात्रेने रणनीती चेंज केली आहे. आपल्या ज्युनियर आता मात्र गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू दिलाय आणि एक चांगली सुरुवात केली आहे तुषार या गोलंदाजाने. युवा टायलंट गोलंदाज तुषार नाईक श्यामनाईक गॅलरी एन कडून. श्यामनाईक गॅलरी मध्ये देखील आपण पाहतोय तर सर्व खेळाडू बसलेले आहेत. गावातील नागरिक आणि क्रिकेट प्रेमी. थोडस रनअप चुकतोय या तुषार याचा. सराव करत असताना आपण कोणत्या प्रकारचा क्रीज बॉक्स बनवत नाहीये आणि गोलंदाजी करतोय त्याचाच इथे कुठेतरी परिणाम पाहायला मिळत आहे. नेहमी सराव करताना आपण क्रीज बॉक्स बनवूनच गोलंदाजी करायची असतो त्यावेळेस आपल्याला पूर्णपणे बेनिफिट मिळत असतो. पुन्हा एकदा खेळून काढल्या चेंडूला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. डीप मधून क्षेत्ररक्षक पोहोचतोय. एक धाव कंप्लीट होतोय. गचा क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला आणि इथे रनाच्या स्वरूपात पहिला विकेट प्राप्त करत आहेत साई सागर. निलेश नाईक फॅमिली. कैलाश नाईक हा बाद होतोय. पहिला झटका लागतोय. आउट होण्यापूर्वी कैलाश नाईक याच्या बॅट मधून ज्या धावा आल्या होत्या आमचे ऑफिशियल स्कोर साहेबा म्हणून सांगत आहेत 9 धावा आल्या होत्या त्याच्या बॅट मधून. इथून मात्र आता संघाचे कॅप्टन सागर तरे येत आहेत ग्राउंड मध्ये. भरपूर चर्चेमध्ये राहिलेला आहे BTPL भादवड टेमगरपाडा प्रीमियर लीग. कारण की ज्यावेळेस खेळाडूंची निवड होणार होती त्यावेळेस तर भरपूर चर्चा झाली होती. कोणता खेळाडू कोणत्या संघामध्ये खेळेल, कोण आमने सामने असेल, कोण कॅप्टन असेल, कोण ओनर असेल. आज मात्र सर्व चित्र स्पष्ट झालेलं आहे. दर्शन नाईक यांनी देखील भरपूर मेहनत घेतली आहे खेळाडूंच्या माध्यमातून आणि खास करून मी तर सर्वांना मी इथून धन्यवाद बोलेल की ज्यांनी ही स्पर्धा घडवली. खास करून बाळा तरे, मिलिंद म्हात्रे आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ भादवड टेमगरपाडा यांच्या माध्यमातून आपण ही प्रीमियर लीग पाहतोय. मित्रांनो ही मिलिंद म्हात्रेची स्पर्धा नाही, ही बाळा तरेची स्पर्धा नाहीये, तर ही संपूर्ण गावाची स्पर्धा है. जब खेलेगा अख्खा गाव तब चर्चा होंगी पूरे भिवंडी में दोनों गाव की. मात्र इथे आपण ऑफस्टॉप चेंडू पाहतोय. करेश मात्र थोडस चुकीचं क्षेत्ररक्षक करतायत. वाईटचा इशारा करतायत पंच शकील कुटी सर. 1+1 2 धावा मिळतात एक्स्ट्राच्या घरामध्ये. धाव संख्या झाली आहे धाव फलकावर 43 धावा 43 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट
थर्ड वर प्रोग्रेस. तुषार नाईक लाल्या गोलंदाजी करतोय. सागर तरे आणि रितेश जोडी ही आपण पाहतोय खेळपट्टीवर. इथून जास्त नाहीये 80+ धावा बनवाव्या लागतील कारण की साई सागर या संघाकडे चांगली फलंदाजी आहे. हर्ष एंटरप्राइजेस संघ नाणेफेकी हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय तुषार. पुन्हा एकदा आपण पाहता बिग हिट. वन मोर स्केअरले क्षेत्राच्या बाहेर जाणारा खूप लांब कुठेतरी दूर जाऊन पडतोय. 6 धावांसाठी षटकार. सुबह से हम देख रहे हैं कि बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे रितेश. आइए देखते हैं इस शॉट को किस तरह से अंजाम दिया था. हालांकि कौन बनाती हुई गेंद थी ये देखिए. पहली ऑफ स्टंप पे खड़े रहे, घुटना टेक और सिक्सर देख स्लॉक स्वीप किया दूर कहीं स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर 6 रन. सिद्दीक बाबेसर तुमच्या माहिती करता विक्टोरियन स्पोर्ट भिवंडी या संघामध्ये रितेश जोशी जो पहिला सामना केला होता आणि पहिल्या सामन्यामध्ये अर्धशतक पटकवलं होतं. त्यावेळेस रितेश जोशी याने मागे वळून बघितलेलं नाहीये आणि एक चांगली फलंदाजी ते पाहायला मिळते रितेश जोशी याच्या माध्यमातून. 34 धावनं खेळत आहे. पाहूया हारीनंतर दुसरा अर्धशतक बनवेल का रितेश जोशी. राऊंड द विकेट तुषार. पुन्हा एकदा आपण पाहतो यावेळेस कार्पेटचे साने चेंडू होते. गॅप मध्ये चेंडू होते सीमेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. षटकार त्यानंतर चौकार. गुड बॅटिंग. देखिए रितेश जोशी को पता है कि अगर ये मुकाबला वो हार गए तो फिर BTPL में जो मज़ा रहेगा उनके टीम का शाम तक अधूरा रहेगा. अगर वो मैच जीतते हैं तो फिर 2 पॉइंट उनके भी हिस्से में आएंगे और फिर चारों तरफ सनसनी फैल जाएंगी. अगदी बरोबर सिद्दीक बाबे सर. कारण की याच्या अगोदर आपण बघितलं उद्घाटन सामन्यामध्ये हर्षित एंटरप्राइजेस संघाने तो सामना जिंकला होता. 2 गुण त्यांच्या टाळीमध्ये आले होते. पुन्हा एकदा गोलंदाज तुषार. यावेळी बिग हिट करण्याचा प्रयत्न हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक 1 2 3 मात्र बॉबी याच्या हातामध्ये चेंडू होते आणि चांगली झेल पाहायला मिळतोय आणि दुसरा झटका हर्ष एंटरप्राइजेस संघाला लावलेला पाहायला मिळतोय. ग्रेट इनिंग. 38 रनों की बहुत बढ़िया बारी. ये देखिए बल्ले की टो से गेंद लगी थी, ऊंचाई ज्यादा थी और 38 रन 9 गेंदों में बनाने के बाद बिग एंड लेना चाहिए. ग्रेट इनिंग प्लेड बाय रितेश. अगदी बरोबर 38 धावांची एक स्फोटक फलंदाजी पाहायला मिळते. एक चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. क्या बात है. टायटन हॉस्पिटलचे शानू राजपूत आलेले आहेत आपल्यामध्ये. त्याने प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा पारितोषिक लावला आहे. कोणीही 10 षटकार मारा आणि 1000 रुपये घेऊन जा. शानू राजपूत यांच्या माध्यमातून. क्या बात आहे. नवीन फलंदाज प्रेम येतोय मात्र सागर तरे असेल खेळपट्टीवर समोर खेळण्यासाठी. तुषार लाल्या वापसी करतोय विकेटनं. षटक क्रमांक 3 खेळ सुरू आहे लाल्याचं. धावसंख्या डेंजर झोन मध्ये 53 धावा झाले धाव फलकावर. यावेळी पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आहे. होईल का झेल की बाहेर जाईल. यस षटकार. स्क्वेअरच्या वरतून हा षटकार पाहायला मिळतोय आणि पहिले 100 रुपये कमवताना इथे पाहायला मिळतोय सागर तरे यांना. हे पहा आपण. यस 100 रुपये आलेले आहेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. षटकार पाहायला मिळते सागर याच्या माध्यमातून. षटकाराने खाता खोललेला आहे साहेबा मम्मी सांगत आहेत. धाव संख्या झाली आहे धाव फलकावर 59 धावा. 3 षटकाची समाप्ती. 3 षटकामध्ये झालेल्या आहेत 59 धावा. पुढच्या 3 षटकामध्ये खेळपट्टीवर प्रेम चव्हाण आणि सागर तरे किती षटकार मारणार की इथून करेश मात्र आपल्या गोलंदाजांना विकेट घेण्यासाठी गोलंदाजीसाठी लावणार की ऐकूया आपण. व्हाईस ऑफ ठाणे ओनली वन सिद्दीक बाबे सर. Thank you so much, Sandesh Patil. End of the third over. Very good total made by हॅलो. Harsh 11, 39 for the loss of 2 wickets. These two are very dangerous batsmen on the pitch, like Prem and Sagar Tare. Both have ability, hit out of ground. Both have very nice batsmen in death over. पंढरपुरी चाय घेऊन संजय तरे आपण स्टेजवर पोहोचायचं आहे. खूप मेहनत या स्पर्धेसाठी. संजय तर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे.
अगदी बरोबर मनोज तरे सर, तुम्ही संजय तरे यांचं नाव घेतलंय. अफाट मेहनत आहे या स्पर्धेसाठी त्यांची देखील, त्यांना विसरता चालणार नाहीये. त्यांच्या मागे भोळा मात्रे is going to be the captain Karesh Matre himself brought into the attack because runs getting very easily 39 for the loss of 2 wickets. Now Prem on his strike. आणि अजून एक मी बोललेलो भालचंद्र गुलवी यांचे देखील देखील खूप या स्पर्धेसाठी सहकार्य आहे. In previous match, Karesh claimed 4 wickets in 1 over. This time tagging nicely in the gap, but fielder finds the ball in deep. Nicely played, tucked away from Prem. He off the mark with single and his score was up to 60 for the loss of 2 wickets. You are watching PDPL, Bhadur Temgarpada Premier League 2020. Here goes Karesh Matre, right arm round the wicket. Goes to Sagar. Oh! What a big one, massive. 6 run and no ball signal from umpire. Great shot. अजून 100 रुपये जमा झालेला आहे. सानू राजपूत यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकामागे 100चं पारितोषिक आहे. पहिला षटकार आला होता सागर याच्या माध्यमातून, दुसरा देखील सागर यांनीच मारलेला आहे. तर सागर यांच्या अकाउंट मध्ये 200 रुपये जमा होत आहेत. Sagar on fire now. 2 consecutive hit out of the ground. He is on 12 and his score is 47 for the loss of 2 wickets. Very worried captain. हॅट्रिक वर आहे. पाहूया हॅट्रिक पूर्ण होईल का आणि तिसरा फलंदाज बनेल का, कारण की याच्या अगोदर हरी जोशी, त्यानंतर रितेश आणि आता मात्र सागर. पाहूया हॅट्रिक पूर्ण करतोय का षटकारांचे. 4th over in progress and 67 on the board. Runs coming like a shower and Karesh Matre in tremendous under pressure because this is a free hit. This time inside edge of the bat, ball rose to the long leg boundary. Enough time, batsman gets 1-1-2 total now. 68 for the loss of 2 wickets, and I think Sandesh, this is the huge total match. अगदी बरोबर. हाय स्कोरिंगचा हा सामना पाहायला मिळेल मित्रांनो, कारण की 4थ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि 68 धावा दाखवत आहेत. Now Prem on his strike. Karesh Matre, left arm, right arm, round the wicket. Goes to Prem, flicked as ball. Effortless shot, 6 runs. पुन्हा एकदा 100 रुपये पटकवलेले आहेत प्रेम चव्हाण याने, कारण की प्रति षटकामागे शानू राजपूत यांच्या माध्यमातून. Elegant stroke indeed. Look at that. Only timing behind his stroke, going, gone out of park. Every sixer, our expected guest Shanu Rajput awarded 100 rupees. So for 3 sixes, this time slower one, loud shot for LBW. Good thoughts from Karesh. Change of pace. No damage has been done. Runs coming very rapidly. Score is 74 for the loss of 2 wickets. Prem on 7 and Sagar Tare on 13. Titan Hospital and Vedant Hospital proprietor with us. This time goes his back foot punch very hard in the gap through the extra cover for 4. Delightfully stroke played by Prem with given by Karesh Matre. Now Karesh Matre is a very expensive bowler. Look at that. Punch it very hard past the cover and all the way to the extra cover for 4. Karesh. Slower one, it's hard and high, could be caught. Oh, magnificent taken. And finally Prem is out with the change of pace from Karesh Matre.
एक ब्रिक विकेट पाहायला मिळतो इथे घेताना करेश मात्रे षटकार मारण्याच्या प्रयत्नामध्ये आउट होते फलंदाज प्रेम. शानू राजपूत यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकामागे 100चं पारितोषिक ठेवताना आपल्या पायामध्ये धावसंख्या झाली आहे धावफलकावर 78 धावा 78 रन्स. रनों की लूटमार मचा रखी है, 4 ओवर 78 रन. शानू राजपूत जी हमारे बीच में हैं, जिन्होंने हर सिक्सर के लिए 100 रुपए का इनाम रखा है. अमंग फ्रॉम वेदांत एंड टाइटन हॉस्पिटल डॉक्टर अबरार खान. अठहत्तर रनों की लूटमार मचा रखी है दोनों बल्लेबाजों ने. 11 पे आउट हुए प्रेम, 9 पे आउट हुए कैलाश और रितेश ने 38 रनों की बहुत खूबसूरत बारी खेली. गेंदबाजी में दूर वाले छोर से बुलाया गया गेंदबाज संदीप को. सामना करेंगे नए बैट्समैन विशाल. करेश मात्रे भी महंगे साबित हुए, 19 रन दिए. पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर से खींच के मारा, एलिवेशन नहीं है. ओ वहां कैच पकड़ना ही नहीं चाह रहे थे वो फील्डर. 1 रन बनता हुआ जीवन दान मिला यहां पर विशाल को. कुल स्कोर 79. पहले ओवर में 21 आए, दूसरे में 19 आए, तीसरे में 19 आए और चौथे में 19. लेकिन ना ये क्लोज का नंबर है ना ओपन का नंबर है. इस मरतबा पुल और पावरफुल वंडरफुल 6 रन. छोटी गेंद थी, बैकफुट पे चले गए थे. बहुत खूबसूरत पुल स्ट्रोक. अजून एक 100 रुपये कमवताना इथं पाहायला मिळतं फलंदाजाला, कारण की सागर तर्याचा बँक बॅलन्स जो आहे वाढत आहे. 3 षटकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. क्या बात है, अतिशय चांगली फलंदाजी पाहायला मिळते है. ऐसे लग रहा है कि टेबल फिगर में जाएगा. स्कोर कुल मिलाकर 85 रन हुए हैं और अभी भी 10 गेंदें इस इनिंग की बाकी है. करेश मात्रे के चेहरे पे अब पसीना आता हुआ. अगदी बरोबर. आणि शानू राजपूत यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकामागे 100 रुपयाचा हा पारितोषिक पटकवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सागर तरे A1 क्वालिटी फलंदाजी पाहायला मिळते. डेंजर झोन मध्ये धावा गेलेले आहेत, कारण की 85 धावा आपण पाहतोय. राइट आर्म ओवर द विकेट. ऑफ स्टंप से बहुत बार नो बॉल. पिच के बाहर गेंद पिच हुई है. नो बॉल फ्री हिट. इसकी कमी रह गई थी इस इनिंग में, वो भी पूरी कर दी संदीप ने. अगदी बरोबर. जिथे सब कमी कुछ तिथे हो आम्ही- रहा है. पहले दिन में सब कुछ हो रहा है, 2 दिन बाकी है अभी. संदीप फिर से स्विंग किया, गैप में कोई मौका नहीं. फ्लैट 6. पुन्हा एकदा षटकार सागर तरेच्या बॅट मध्ये निघतंय. और शानू राजपूत हमारे पीछे खड़े हैं, जैसे सिक्सर लगता है वो 100 का नोट निकाल के देते हैं. डिजिटल के जमाने में कैश प्राइज. अगदी बरोबर. आणि सिद्धिक भावे सर खेळाडूंना हा प्रोत्साहन करत आहे असंच मी म्हणेल. बिल्कुल. 92 रन हुए. एक और डाउन द ग्राउंड. सीधा कम्युनिटी हॉल पर 6 रन. क्या बल्लेबाजी कर रहे हैं सिद्धिक भावे सागर सर, तरे. हा तर 600 रुपयाचा षटकार होता. क्या बात आहे. म्हणजेच योगेश गुळवी यांच्या माध्यमातून ठेवण्यात आलेले 500 रुपये आणि शानू राजपूत यांचे 100 रुपये, म्हणजे षटकाराला 600 रुपये. क्या बात है. कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं. रनों की वर्षा हो रही है. दिवाली समाप्त होने के बाद
आतिशबाजी कर रहे हैं सागर। पहले रितेश ने की, सागर अब कितने पे खेल रहे हैं? 31 रन, 5 सिक्सर, टोटल सिक्सर कितने लगे? धावांची लूटमार सुरू आहे या मॅच मध्ये. षटकार चौकाराने डील करतोय फलंदाज सागर तरे. इस मर्तबा फिर से भटके वाइट। इसे कहते हैं गेंदबाजों को दिन में तारे नजर आना। संदीप के समझ में नहीं आ रहा कि क्या करे। बीच में डालते तो सागर बाहर मारते, बाहर डालते तो अंपायर वाइट देता है। जाए तो जाए कहां, आगे खाई पीछे कुआं। फिर से इस मर्तबा गेंद अंदर या बाहर, अंदर और आउट हो गए सागर। ऑफ स्टंप के बाहर से खींचा था, यही कारण रहा कि टाइमिंग उतनी अच्छी नहीं रही थी। जाने से पहले कितने रन बनाए? 31 रन बनाए और 900 रुपए कमा लिए। काफी खुश हैं वहां पर ओनर, टीम के ओनर नरेश मात्रे काफी खुश हैं। कितने रन बने अब तक? 99। तर इथे सानू राजपूत थोडंसं आता रिलॅक्स होत आहेत, कारण की सागर हा फलंदाज डगआउट मध्ये परतलेला आहे. और देखना है, 1 रन बनता है तो डायल पुलिस हो जाता है, 2 बनते हैं तो डायल फायर ब्रिगेड हो जाएगा। दर्शन नाइक बता रहे हैं कि सिक्सर लगेगा। ओ दे दी थी गेंद सिक्सर की, लेकिन ज्यादा जोर से मारना चाह रहे थे। और इसके साथ ही 101 रन 1 शॉट, 100 रन, 100 रन हो चुके हैं 1 शॉट। लेकिन पहली टीम बनी है जो ट्रिपल फिगर में गई। अगदी बरोबर 100 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत हर्ष एंटरप्राइजेस संघाच्या माध्यमातून. 5 ओवर में 100 रन, 20 का करंट रन रेट। यही कारण है कि बहुत गुस्से में अपनी कैप करेश मात्रे कैप्टन ने थमा दिया अंपायर गोकुल दास को। यस, आता इथे मात्र थांबवावं लागेल करेश मात्रे याला. व्यासपीठावर आपण पाहताय जितेंद्र पाटील, हिरामन पाटील यांना दाखवलं जात आहे. त्याचबरोबर अरुण सर, बॉडी बिल्डर आमच्या गावातील, ज्यांनी आमच्या गावाचं नाव भरपूर उज्ज्वल केलंय. होली कॉल अ कलरफुल, दिवाली कॉल अ लाइटफुल, ईद कॉल अ जॉयफुल एंड क्रिकेट कॉल अ वंडरफुल. त्याचबरोबर मनोहर तरे सरांना दाखवलं जात आहे. शानू राजपूत थोडंसं रिलॅक्स झालेले आहेत, त्यांना देखील दाखवलं जात आहे. योगेश जुकर त्याच्यासोबत. गणेश फुल टॉस गेंद वाइट। 1 रन से 101 पे पहुंचा है स्कोर। अब करेज के भी समझ में नहीं आ रहा है कि गेंदे कहां की जाए। नए बैट्समैन मयूर जोशी, जिन्होंने पिछले मैच में बहुत बढ़िया बारी खेली थी 42 रनों की, इस मर्तबा फिर से वाइट। देखिए, कभी भी जोश चाहिए लेकिन होश के साथ चाहिए। कुछ ज्यादा ओवर एक्साइटेड हो रहे हैं कैप्टन। 17 रन बनाए थे पिछले मैच में, बहुत जबरदस्त बारी खेली थी करेश। इस मर्तबा बैकफुट पे गए, धीमी गेंद थी, पंच किया गेंद को, कवर बाउंड्री के बाहर, 4 रन। बढ़िया शॉट। या आपण पाहू शकता रिप्ले मध्ये दाखवलं जात आहे. लेग ब्रेक पाहायला मिळाले, मात्र बॅटच्या बरोबर मधोमध घेतला आणि चेंडूला आपण बघितलं सीमेच्या बाहेर फेकून दिला होता. 1 बॉम्ब सीमा पार, 4 धावा. इस मैच में काफी बिजी रखा अंपायर स्कोरर और शानू राजपूत को भी बल्लेबाजों ने। बहुत बढ़िया गेंद, तेज निकल गई, लगभग उछाल था और शरीर के करीब कट शॉट खेलना चाहते थे, बच गए वहां पर। ये देखिए, किस्मत वाले रहे कि बल्ले ने गेंद ने बल्ले का चुंबन नहीं लिया। करेश पटकी भी गेंद, फिर कट किया है और गेंद सीधी, 6 रन।
शॉट वाइड एंड पनिश्ड। ये देखिए क्या बिल्कुल अपर कट, हालांकि अपर कट जो शॉट था अंतरराष्ट्रीय क्रिकेट में सचिन तेंदुलकर की देन है, उसके बाद सहवाग बहुत अच्छा खेलते थे, जैसे पल्लू स्ट्रोक दिलशान तिलक रत्ने की देन है। ओ हो दूर कहीं लालचंद तरे के खेतों में 6 रन। क्या बल्लेबाजी कर रहे हैं सर इस शॉट के लिए और एक शानू राजपूत ने 100 रुपये दिए हैं, अजून एक 100 रुपये। 118, यानी पहले ओवर से जो 20 का रन रेट था वो पीछे नीचे नहीं उतरा है। 118 हुए हैं, 2 रन होते हैं तो आस्किंग रन रेट 20 का रहेगा। कितनी गेंदे? 2 गेंदे। ये देखिए करेश मात्रे वाइट गेंद कर बैठे और 120 पे पहुंचा स्कोर। गुस्सा बहुत ज्यादा है उनको, लेकिन गुस्से में वो अपने ही पैरों पे कुल्हाड़ी मार रहे। बड़े खिलाड़ी हैं करेश मात्रे तालुका क्रिकेट में। लेग ब्रेक डाला। क्या हो रहा है मैदान में? विकेट कीपर चाह रहे हैं कि गेंद ना पकड़े, स्टंप में डाल रहे हैं तो बाहर जा रहे हैं, बाहर डाल रहे हैं तो वाइड जा रहे हैं। नील दिवेकर ने ऑल द बेस्ट कहा है और आसमान में तान दिया है। फील्डर आ रहे हैं नीचे, लेकिन छूट गया कैच। नील देवेकर ने ही कैच छोड़ दिया है, जिनको ऑल द बेस्ट आया था विवेक पाटिल का। अच्छा है। कितने हुए हैं? 124। साहिबा की नजर तो हटी नहीं रही। हुक किया गेंद को, इस मर्तबा कोई गलती नहीं की। नील देवेकर ने आउट हो गए, तो कुल मिलाकर 125 रन में और 126 चाहिए। ये तो ऐसा है, सिर्फ एक ही रास्ता, अटैक 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 अटैक। अंपायर शकील कोटी अब आराम फरमा रहे हैं, लेकिन आराम से अब माइक्रोफोन पे आ रहे हैं दर्शन और साथ देंगे उनका संदेश। थँक यू। 126 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे। अतिशय धावांचा डोंगर रचला आहे समोर। 126 धावांचा इथे आपण पाहतोय। लक्ष खूप मोठं आहे। करेश मात्र इथून कुठेतरी आता मात्र मोठे षटकार आणि चौकार मारण्यासाठी कुठेतरी चांगले फलंदाज आता मात्र पुढे पाठवतील। जॉईंट विथ दर्शन नाईक। दर्शन वेलकम कॉमेंट्री बॉक्स। 126 धावांचं लक्ष ठेवलं। दर्शन कोणत्या प्रकारे सुरुवात करावी लागेल साई सागर निलेश नाईक अँड कंपनी या संघाला? बोलायची गरज नाही, जी सुरुवात करायची आहे करेश मात्रेला माहिती आहे काय करायचं आहे आता। आणि असं नाही आहे की क्षमता नाही, कारण की साई सागरकडे देखील चांगले फलंदाज आहेत। जर करेश मात्रे, संदीप जुकर किंवा दर्पण नाईक सारखे फलंदाज लागले तर या सहा बनवूही शकतील, कारण की नो डाऊट आव्हान खूप मोठं आहे, खूप कठीण देखील आहे, मात्र कमी लेखून जमणार नाही। मात्र चांगली फलंदाजी केली हर्ष एंटरप्राइज संघातील संघाचा संघनायक सागर तरे, प्रेम चव्हाण आणि रितेश जोशी, मयूर जोशी जबरदस्त फलंदाजी केली। अगदी बरोबर। मात्र मी तर म्हणेल करेश आता याला कुठेतरी चांगली फलंदाजी करावी लागेल। या धावा कुठून कराव्या लागतील? 126 धावा असं नाहीये की 6 षटकांचा सामना आहे दर्शन, आणि या ग्राउंडवर भरपूर अनेक आपण मॅचेस बघितलेल्या आहेत। या धावा होऊ शकतात, अतिशय बरोबर धावा चेस होऊ शकतात असं नाहीये, मात्र त्यासाठी एक प्री प्लॅनिंग, एक आत्मविश्वास फलंदाजीबद्दला आणि एक चांगली सुरुवात होणं खूप गरजेचं आहे। म्हणजे आस्किंग रन रेट आहे ते एक माइंडमध्ये ठेवून फलंदाजी करावी लागेल, कारण की त्यांना माहिती आहे प्रत्येक एक चेंडू मागे एक मोठा फटका, चौकार किंवा षटकार येणं गरजेचं आहे। त्याला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे।
हर्ष एंटरप्राइजेस आणि आणि लगेचच सलामीची जोडी खेळपट्टीकडे रवाना दर्शन करायची. या इनिंग मध्ये आपण बघितलं मयूर याच्या खात्यामध्ये 200 रुपये आले होते, सागर तरे याच्या खात्यामध्ये 900 रुपये आणि रितेश याच्या खात्यामध्ये 500 रुपये, म्हणजे तब्बल 1600 रुपये या मॅच मध्ये कमवलेले आहेत. तर लगेच क्षेत्रशी लावून घ्यायचं आहे आणि सलामीची जोडी करेश मात्र आपण लगेच पाडून द्यायची आहे डगआउट मधून. गण्याभाई गणेश पाटील सध्या तरी 13 नंबरवर खेळत आहेत संघामध्ये. संधी मिळेल, संधीचं सोनं करतील. व्यासपीठावर आपण पाहतोय उपस्थित आमचे पाहुणे उपस्थित आहेत. मागच्या कक्षामध्ये दाखवलं जात आहे ज्ञानेश्वर दादा म्हात्रे यांना दाखवलं जात आहे. सोबतच रवींद्र तरे सर आणि आमचे मामा नंदू नाईक प्रमोदजी दिवेकर यांना दाखवलं जात आहे. सुनील दिवेकर साहेब यांना दाखवलं जात आहे. मागच्या कक्षामध्ये माझे परम मित्र विजय पाटील मॅच बघतात, उद्या त्यांना देखील आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. जाऊया पुन्हा एकदा ग्राउंडमध्ये, कारण की प्रशांत गुळवी पंचांना पाण्याची व्यवस्था करतात ग्राउंडमध्ये आणि सलामीची जोडी थाटामाटाने ग्राउंडमध्ये येते. दीपक तरे अँड बॉबी. रितेश जोशी आपण आपला क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि 3 षटकानंतरच आता मात्र ग्राउंडमध्ये पाणी येईल याच्याकडे लक्ष ठेवायचं आपण. तोपर्यंत चर्चा करूया आपण दर्शन नाईक यांच्याशी. दर्शन नाईक, उद्या आपण देखील खेळणार आहात आणि आज आपल्याला कोणत्या प्रकारे आनंद झाला, ज्या प्रकारे षटकार चौकारची आपण बारिश म्हणजे जो वर्षाव बघितला आपण, अतिशय जबरदस्त धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली आजच्या दिवसामध्ये. संदेश हे होणारच होतं, हे घडणारच होतं, कारण की ज्या प्रकारचं आपला छत्रपती शिवाजी क्रीडांगण आहे, ज्या प्रकारची खेळपट्टी इथे तयार करण्यात आलेली आहे, तर हे सुरुवातीपासून माहिती आहे की मोठी धावसंख्या प्रत्येक संघ उभारेल आणि ती कधी कधी चेस पण होईल या शंकाने, मोठे फटके बघायला मिळतील या शंकाने, कारण की ज्या प्रकारचं रूल्स अँड रेग्युलेशन, ज्या प्रकारचे रिस्ट्रिक्शन लावलेले आहे गोलंदाजी फलंदाजीमध्ये, त्यानुसार तर धावा बनणं खूप गरजेचंच होत्या आणि त्या बनल्या देखील. प्रत्येक सामन्यामध्ये बनल्या. काही सामन्यामध्ये त्या चेस झाल्या, काही सामन्यामध्ये त्या चेस नाही झाल्या, परंतु आत्तापर्यंत आजच्या दिवसातली सगळ्यात उच्चांक असलेली धावसंख्या आज या सामन्यामध्ये बघायला मिळाली. ती म्हणजे एकूण धावसंख्या झालेली आहे ती 125 धावा. खूप या मोठी ठिकाणी धावसंख्या. दीपक तरे यांसाठी ज्ञानेश्वर म्हात्रे 40वरचे खेळाडू त्यांनी 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं बक्षीस फक्त लावलेले दीपक तरे यांच्यासाठी. तर पहिल्या षटक घेऊन येतोय श्याम नाईक गॅलरीकडून कैलास नाईक, जादूगर कैलास नाईक या नावाने ख्यातनाम असा हा गोलंदाज कैलास नाईक. त्यासमोर असेल दीपक तरे. नॉन स्ट्राईक एंडला बॉबी पाटील. पहिला चेंडू आता मात्र बॅकफुटवर जाऊन कट केलेला आहे. गुरुनाथ गुळू यांचे चांगलं क्षेत्ररक्षण होतं तिथे आणि एकच धाव मिळते. स्ट्राईक रोटेट केलेली आहे पहिल्या चेंडूवरती आणि हे एक चांगली रणनीती म्हणावी लागेल, कारण की बॉबी याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची आणि बॉबी जर एक साईडने अटॅक करतो तर संघासाठी चांगला धावा जमा होतील. अगदी बरोबर, एक चांगली सुरुवात पाहायला मिळते फलंदाज दीपक तरे याच्या माध्यमातून. एक चांगली सुरुवात. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये चेंज करण्यात येत आलेलं आहे. आता कव्हर पॉईंटच्या क्षेत्ररक्षणाला पॉईंटच्या आतमध्ये मिडॉनच्या कैलाश टू बॉबी. आता हा पिच चेंडू होता, जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न कैलास नाईक स्वतः धावतोय आणि त्यांच्याकडून सहसा असे झेल सुटले जात नाहीये आणि पहिला गडी बाद होतोय ते एक या धावसंख्ये बॉबी. हा पहिला हादरा लागतोय. पहिलं षटक चालू आहे आणि पहिल्या नियमानुसार 40+ खेळाडू आला पाहिजे फलंदाजी. संदीप जुकर. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. पहिल्या षटकाच्या नंतर ओके ओके बरोबर आहे, कारण की ज्युनियर आउट झाले आणि ज्युनियर चालले ग्राउंडमध्ये. 40चं आउट झालं तर 40चं फलंदाज येईल ग्राउंडमध्ये. एक चांगली संकल्पना आहे, चांगले नियम आहेत स्पर्धेचे, कारण की सर्वांना फलंदाजी मिळेल इथे. म्हणजे 40चं फलंदाज आउट झाल्यानंतर 40चं येईल आणि ज्युनियर आउट झाल्यानंतर ज्युनियर. क्या बात आहे, चांगले नियम आहेत. दर्शन पंढरपूरच्या जे प्रोव्हायडर प्रमोद म्हात्रे या ठिकाणी आले, त्यांना विनंती आहे स्टेजवर यायचं. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये परत एकदा चेंज.
परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता कैलाश नाईक. दीपक तर यांच्यासाठी आता थोडीशी लॉफ्टेड डिलिव्हरी होती. आता मात्र चांगली गोलंदाजी करतोय कैलाश आणि 126 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये मात्र तितकीशी चांगली सुरुवात नाही. त्या धावसंख्येच्या म्हणजे ज्या आस्किंग रन रेट आहे प्रति ओव्हर त्याच्या कुठे आजूबाजूला देखील होताना दिसत नाही साईसागर हा संघ. कैलाश आता मात्र बॅकफुटला जाऊन पॉईंटच्या वरून कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू निर्धाव जातोय. यानंतरचा सामना आहे त्या दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. थोडासा खेळ थांबलेला आहे. यानंतर हर्षित एंटरप्राइजेस आणि साई सागर यांचा सामना शेवटचा सामना असेल, त्यानंतर कुठला सामना नसेल. आता मात्र थोडासा एक पाऊल पुढे काढून मारण्याचा प्रयत्न केला होता. कार्पेटच्या सहाराने चेंडू जातोय तो मिड विकेट चेंडूने एकच धाव मिळते. थोडंसं शांत आणि संयमी क्रिकेट बघायला मिळतंय, कारण की गोलंदाजी खूप चांगली होते कैलाश याची या पहिल्या षटकामध्ये आणि प्रत्येक चेंडूवरती क्षेत्ररक्षण हलवण्याचा प्रयत्न असतो कैलाश नाईक यांचा, कारण की त्यानुसार ते गोलंदाजी करतात. बऱ्याच वर्षापासून कैलाश नाईक या ठिकाणी सन्माननीय खेळतात. राजेश नाईक यांचं आगमन झालेलं आहे. हर्ष बिअर शॉपचे प्रोप्रायटर, आपलं हार्दिक स्वागत आहे, वेलकम. संदीप जुकर आता मात्र लोअर फुलटस चेंडू होता, त्याला अलॉंग दी कॉर्पेट खेळलेला आहे. खराब क्षेत्ररक्षण होते, मात्र दुसरी धाव घेण्याचा कुठलाही प्रकारचा प्रयत्न नाही. शांत आणि संयमी क्रिकेट. काय रणनीती आहे दोन्ही फलंदाजामध्ये डोक्यामध्ये ते अजूनही क्लिअर झालेलं नाही आहे, कारण की अजूनही इथून कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेळण्याचा देखील प्रयत्न केलेला नाही आहे. मित्रांनो, या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रुपये 15,000 संजयभाई म्हात्रे साहेब यांच्याकडून देण्यात आलेले आहे. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 10,000 संतोष तरे यांच्याकडून देण्यात आलेलं आहे. तसेच या स्पर्धेसाठी रणजित नाईक साहेब यांनी 5,000 रुपयाचं रोख पारितोषिक देणगी स्वरूपामध्ये दिलेलं आहे. शंकर जुकर यांनी देखील 5,000 रुपये देणगी स्वरूपामध्ये दिलेले आहेत. अरुण भोईर सर यांनी देखील 5,000 रुपये देणगी स्वरूपामध्ये दिलेले आहेत. त्यानंतर प्रदीप तरे यांनी 2,000 रुपये दिलेले आहेत. तसेच विशाल म्हात्रे यांनी 1,000 रुपये दिलेले आहेत. श्रीनाथ म्हात्रे यांनी देखील 1,000 रुपये स्पॉन्सर केलेले आहेत. यशवंत तरे यांनी देखील 1,000 रुपये या स्पर्धेसाठी दिलेले आहेत. हिरामान पाटील यांनी 501 रुपये या स्पर्धेसाठी दिलेले आहेत. तसेच गुरुनाथ तरे यांनी देखील 500 रुपये दिलेले आहेत. या संपूर्ण स्पर्धेसाठी ट्रॉफ्या स्पॉन्सर केलेल्या आहेत विजय पाटील, शरद म्हात्रे यांच्याकडून. तसेच मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात रवींद्र तरे सर, नंदू नाईक सर यांनी गिफ्ट टेम्पल स्पॉन्सर केलेला आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कैलासवासी कुंदनपाडी यांच्या स्मरणार्थ त्यांचे बंधू राकेश पाटील भगत यांच्याकडून देण्यात आलेला आहे. तसेच लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. यमलाबाई बाळाराम नाईक यांच्या स्मरणार्थ मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल प्रभाकर नाईक यांनी स्पॉन्सर केलेली आहे. फर्स्ट वॉर्निंग दिलेली आहे पंचाने वेळेच्या बाबतीत. इथून वेळेच्या- कोणत्या प्रकारचा ब्रेक होणार नाहीये. खूप वेळ घेत आहेत. हर्ष एंटरप्राइजेस संघ ऑफिशियल कॉल आहे आपल्याला. यानंतर देखील शेवटचा सामना खेळवायचा आहे, याची दक्षता घ्यायची आहे. त्यानुसार लवकरात लवकर तुम्ही क्षेत्ररक्षण लावून खेळायचं आहे. गुरुनाथ संघासाठी दुसरे षटक. सामना केला संदीप जुकर. आता मात्र जोरदार लॉफ केलाय चेंडू येतोय लॉंगाच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न होतोय आणि तो प्रयत्न पूर्ण देखील. 2 धावांनी कुठल्याही प्रकारचा फरक पडणार नाही, कारण सागर तरे याला त्याला माहिती आहे की जोपर्यंत हे 2 फलंदाज असतील तोपर्यंत त्यांना टेन्शन नाही, पण यानंतर तर येणारा फलंदाज करेश मात्रे जर असला तर मात्र कुठेतरी डोकेदुखी होऊ शकते हर्ष एंटरप्राइज संघासाठी. बघूया संदीप जोकर यांनी मागच्या सामन्यामध्ये धमाकेदार फलंदाजी केली होती. 42 धावा कुठल्या होत्या आपल्या संघासाठी. बघूया तशाच प्रकारची इनिंग खेळतोय का गुरुचा चेंडू. आता मात्र मारण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू खूप सुरेखरित्या आतल्या बाजूला वळतोय. गुरुकडे देखील अनुभव आहे गोलंदाजीचा, गेल्या कित्येक वर्षापासून खेळतोय. त्याच्याकडे एक चांगली गोलंदाजी आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतोय या सामन्यामध्ये गुरु. संदीप जुकर मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार विजेता. फुलटा चेंडू आणि या चेंडूवरती आता मात्र जातोय चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार संघासाठी पहिला षटकार येतोय साई सागरसाठी. चेंडूची पूर्तता करायची आहे, हे चेंडू खूप दूर गेलेल्या गटारीमध्ये, त्यामुळे दुसरा चेंडू घ्यायचा आहे. संदीप जुकर ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये 42 धावा कुठल्या होत्या, आता या सामन्यामध्ये देखील तशाच इनिंगची आवश्यकता आहे, कारण की खूप मोठी धावसंख्याचा पाठलाग करायचा आहे. 126 धावा चेस करायच्या आहेत. अगदी बरोबर. लुटमार करावी लागेल षटकारांची, कारण की धावांचं लक्ष देखील तितकंच मोठं आहे. दर्शन 126 धावांचं टार्गेट आहे. 126 धावांचा पाठलाग करताना
प्रत्येक फलंदाला एक चांगल्या चेंडूवर देखील चांगली फटकेबाजी करायला लागेल, कारण की इथे कसं आहे, खराब चेंडू भेटेल तर तुम्ही षटकार माराल, पण त्या फटक्याने देखील त्या धावा होणार नाही, कारण की इथे तुम्हाला चांगल्या चेंडूवरती चांगले फटके मारावे लागतील, तेव्हा जाऊन ह्या धावांचा आजूबाजूला किंवा त्याचा पाठलाग सक्सेस होईल. अगदी बरोबर. मागच्या मॅच मध्ये तसंच काही चित्र झालं होता हर्षित इंदोर पाहिजे संघासमोर. यावेळी आता पुन्हा एकदा चेंडू आलेला आहे. बॉक्स मधलं 6 धावांसाठी सायकलच्या षटकार. बाजूने. कॉमेंट्री बॉक्सला हा सलामी देणारा षटकार संदीप जुकर याच्या माध्यमातून. लगातार दुसरा षटकार. थोडं अजून ताकद असती तर चेंडू कदाचित माझ्या हातात आला असता. संदीप जुकर आता संदीप जुकर हा देखील आता षटकारांच्या हॅट्रिक वरती आलेला आहे आणि आता मात्र कुठे साई सागरसाठी धावा येताना बघू शकता आपण. अतिशय सुरेख फटका टेलिस्क्रीन वरती. दर्शन नाईक एक प्रश्न निश्चित असेल या चेंडू नंतर तुमच्यापर्यंत. बघूया बघूया हॅट्रिक सिक्सर वरती आहे संदीप जुकर. पूर्ण करतोय का आजच्या दिवसातली चौथी हॅट्रिकच्या मार्गाने. आता तिथे झेल सुटलेले भूषण याच्याकडून, मात्र बॅकअप खूप चांगला दुसरी धावण्याचा प्रयत्न होतोय आणि आता मात्र फलंदाज बाद होतोय. कैलाश नाईक यांचं चांगलं बॅकअप होतं, झेल होऊ शकला असता, मात्र भूषण याच्याकडून सहसा झेल सुटत नाही, मात्र या टायमाला झेल मात्र त्याच्याकडून पडण्यात आला. संदीप जुकरला जीवनदान. आता मात्र पाहूया, अपेक्षा होती आता मात्र इथे नवीन फलंदाज मला तर वाटतं करेश म्हात्रेच येईल, कारण की धावा खूप आहेत. 126 धावांचा लक्ष आहे समोर आणि स्कोरबोर्डवर फक्त धावा झाल्या. तर आमच्या ऑफिशियल स्कोर साहेबांनी सांगितले 18 धावा धावपाल करता. आणि दर्शन एक प्रश्न आहे तुमच्यापर्यंत, 5 चेंडू टाकून दिले, शेवटचा चेंडू बाकी आहे, एक चेंडू शेष आहे या षटकातील. दर्शन आपण चर्चा करूया. संदीप जुकर ज्या प्रकारे फलंदाजी करतोय, म्हणजे रेग्युलर क्रिकेट जे आर्यन खेळत आहे त्या संघासाठी एक चांगली बाब आहे त्याच्या माध्यमातून. अतिशय बरोबर. आमच्या संघातून सिटी एमर्जिंगसाठी संदीप जुकर चांगली फलंदाजी करतोय आणि त्याचा हा फॉर्म येणं हे आमच्या आर्यन 11 संघासाठी चांगलं आहे. आता मात्र या षटकाचा शेवटचा चेंडू शेष असावा आणि धावसंख्या 18 झालेली आहे. अजूनही दिल्ली बहुत दूर आहे, अतिशय लांबचा पल्ला गाठायचा आहे आणि हा लांबचा पल्ला गाठण्यासाठी या दोन्ही फलंदाजांना शेवटपर्यंत तग धावून राहायला लागेल आणि नुसतं थांबायचं नाही तर हवाई यात्रा जसं म्हटलं तर समालोचनाकडून की हवाई यात्रेने ह्या धावा जमा करायला लागतील, म्हणजे चेंडू प्रत्येक चेंडूला सीमेच्या रेषा बाहेर धाडावं लागेल. गुरु करेश आता मात्र खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आकाशामध्ये, बघूया मोठी विकेट आहे आणि मात्र अतिशय सुरेख झेल, वन हँडेड झेल. क्या बात आहे, जबरदस्त. आणि संघाचे मालक नरेश म्हात्रे मात्र अतिशय खुश आहेत, अतिशय खुश, कारण की जितकं कौतुक करू तितकं कमी आहे. रितेश जोशी यांचा 1 हँड कॅच आपण पाहतोय आणि करेश मात्र याचा कॅच. असं वाटलं नव्हतं की झेल होईल, मात्र मी नेहमी म्हटलं आहे क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो. न्यू मॅन मिलिंद मात्र येत आहे. सन्माननीय शंकरदास जुकर आर्यन 11 संघाचे मालक, ज्यांनी या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाची रोख देणगी देण्यात आलेली आहे, त्यांचे ते आगमन झालेले आहे. त्यांचं परत एकदा या BTPL भादवड टेमगरपाडा प्रीमियर लीगमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत ग्रामस्थ मंडळ भादवड टेमगरपाडा यांच्याकडून. अगदी बरोबर. आणि या स्पर्धेमध्ये त्यांचा संघ देखील आहे आर्यन 11. आर्यन 11 या संघामध्ये उद्या आपल्याला दर्शन नाईक देखील आपल्याला बघायला मिळणार आहेत, आमचे कॉमेंटमॅन. अँड बाळादरे इज अ कॅप्टन इज अ आर्यन 11. वेलकम शंकर जुकर सर, आपलं हार्दिक स्वागत आहे. नवीन गोलंदाज आहे तो श्याम नाईक गॅलरी यांकडून प्रेम चव्हाण. आता मात्र या सामन्यावरती वर्चस्व असेल ते हर्ष एंटरप्राइज संघाचं, कारण की हुकमी एक्का जे होता तो मात्र आता बाद झालेला आहे. साई सागर संघाचा एक मोठी जमेची बाजू असेल ते हर्ष एंटरप्राइज संघासाठी, कारण की त्यांना जी विकेट हवी होती ती लवकर बाद झालेली आहे. मिलिंद म्हात्रे टू प्रेम चव्हाण. आता मात्र उचलून फेकून द्यायचा प्रयत्न, तिथे झेल मात्र चांगली समाप्त करतोय विशाल या क्षेत्ररक्षकाकडून. लगेच क्षेत्ररक्षण जमायचं नाहीये रितेश, यानंतर एक सामना आहे आणि दुसरा फलंदाज लगेच पाठवून द्यायचा आहे.
आता मात्र कुठेतरी निराशा पडते ती साईसागर अँड कंपनी याच्या संघामध्ये, कारण की एकामागून एक जे टॉप 16चे बॅट्समॅन होते करेश म्हात्रे आणि मिलिंद म्हात्रे हे बाद झालेले आहेत. नवीन फायदा दर्पण नाईक येतोय. आनंदाची बातमी आहे दर्शन आपल्यासाठी आणि संदीप जुकरसाठी. शंकर जुकर साहेब उपस्थित आहेत व्यासपीठावर आणि त्यांनी प्रत्येक षटकामागे 500 रुपये ठेवलेले आहेत. क्या बात आहे. आणि शंकर जुकर दादांच्या माहिती करता की संदीप जुकरने 2 6 मारलेले आहेत त्याच्या अगोदर, फक्त संदीपसाठी आहेत. आणि चेंडू हवेमध्ये, ओहो, झेल सुटली जाते आणि चेंडू देखील सीमेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार जातोय. थोडंसं कॅल्क्युलेशन, थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये करण्यामध्ये गजफत झालेली आहे. अंदाज जो झेल घेण्याचा होता तो कुठेतरी चुकतोय तिथे क्षेत्ररक्षक मयूर याचा, आणि संदीप याला जीवनदा मिळतोय. तर संदीप जुकर याला सुवर्ण संधी आहे. शंकरदादा जुकर याचकडून प्रत्येक षटकाला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. या अगोदर 2 षटकार खेचलेत. बघूया आता मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. तू घेऊ का मी, मात्र चेंडू 3 फलन क्षेत्ररक्षामध्ये आणि दर्पण नाईक अर्ध्या क्रीज वरती, आणि दर्पण नाईकला जावं लागेल डगावच्या आशाला शून्यावरती. कॉलिंग तितकी चांगली झाली होती. 2 धावांसाठी दर्पणाचा कॉल होता, मात्र संदीप जुकरनी कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स दिला नाही नॉनस्ट्रायकर एंडला उभा राहिला, आणि परिणाम स्वरूप दर्पण नाईक हा मात्र फलंदाज बाद होऊन जातोय. संकट जे साईसागर संघावरती आहे ते काही कमी होत नाही. तू चल मैं आया, काही अशीच परिस्थिती आहे. कैलेश म्हात्रे नंतर लगेचच मिलिंद म्हात्रे, आणि मिलिंद म्हात्रे नंतर लगेचच दर्पण नाईक हा फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज राज येतोय. क्या बात आहे. शानू राजपूत याने एक पारितोषिक अनाउन्समेंट केला आहे. गुरु याने जो शेवटच्या चेंडूवर विकेट घेतला होता करेश म्हात्रे याचा, तर गुरु याच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक, आणि जी झेल पकडली होती करेश म्हात्रेची रितेश याच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक, म्हणजे 200 रुपये जमा झालेले आहेत. राजू लोअर फुलटच चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न, मात्र ताकद कमी, आणि जादूगर कैलास नाईक यांच्या हातून कधी झेल सुटणार आहे का, हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. तू चल मैं आया, डोळ्यांचं पारडं न फेता 4 फलंदाज डगआउटला गेलेत. संदेश दर्शन इथे आपल्याला पाहायला मिळतंय की विकेटची झडी लागली, ज्या प्रकारे विकेट पडतायत थोडंसं निराश होत, आणि यानंतर त्यांना अजून एक मॅच खेळायची आहे. आणि समोर हर्षित इंटरप्राइजेस आहे, योगेश गुळवे फॅम टीम, उमेश नाईक आणि जयदास नाईक काहीतरी चर्चा करत आहे श्याम नाईक गॅलरीमध्ये, कारण की यानंतर त्यांना खेळायचं आहे. आणि तो सामना दोन्ही संघांसाठी मस्ट विन मॅच असेल, मस्ट विन. म्हणजे या जर आता विकेट घेतला प्रेम याने तर प्रेम यांना 500 रुपयाचं पारितोषिक मिळेल. बन्सी ग्रुप यांच्या 23 धावा झाल्या, माध्यमातून 23. भूषण लोकडे यांच्या माध्यमातून या विकेटसाठी 500 रुपये. क्या बात आहे. संदीप जुकर समोर आहे. अजून देखील ट्रिपल फिगर ही जी चेस करायची आहे तिला डबल फिगर मध्ये देखील अजून आणले नाही साईसागरच्या फलंदाजांनी. 3ऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. 23 धावा झालेल्या आहेत. प्रेम संदीप आता मात्र 500 रुपयाचा षटकार हा तर. हो हो हो. संदीप जुकर ऑन फायर. संदीप षटकार पेश करतोय संदीप आणि 500 रुपये पटकवतोय. लक्षात ठेवा ज्युनियर जे फलंदाज आहेत गोलंदाज आहेत त्यांच्या कामगिरीवर लक्ष असणार आहे. लगातार दुसरी इनिंग ही संदीप जुकरची जो चांगली फलंदाजी करतोय. पहिल्या सामन्यामध्ये 42 धावा आणि या सामन्यामध्ये देखील त्याच्या बॅटमधून आतापर्यंत चांगल्या धावा निघतात. 27 धावांवर खेळतोय. काय आला? शेवटचा चेंडू शेष आहे या षटकातला, लास्ट चेंडू, आणि 500 रुपयाचा पारितोषिक षटकाराने मारून संदीप जुकर यांनी पटकावलेलं आहे. बघूया या चेंडूवर देखील षटकार म्हणून 500 प्राप्त करतोय का. हा पिच चेंडू आणि हा चेंडू तितकासा चांगला इथं चेंडू आलेला नाही. बॅटवरती कैलास नाईक तिथे आहे. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि परिणाम स्वरूप 2 धावा. या हे तर नक्की आहे की इथे साईसागरसाठी ज्या धावा यायला पाहिजे त्या येत नाहीत, परंतु संदीप जुकर ज्या धावा जमा करतो त्या त्याच्या इनिशियल स्वतःसाठी वैयक्तिकसाठी खूप चांगले आहेत, कारण की ते त्याच्या गणल्या जाणार आहेत परफॉर्मन्स मध्ये. अगदी बरोबर. मागच्या मॅच मध्ये 42 धावांची खेळी होती त्याच्या माध्यमातून दर्शन 29 धावा काढल्या होत्या. यस.
आणि या मॅच मध्ये देखील चांगल्या धावसंख्या झाली आहे. मागच्या सामन्यामध्ये 42 आणि आता 29 वर नॉट आउट आहे. क्या बात आहे. अजून संधी आहे, 50 धावा बनवू शकतो संदीप जुगार आणि त्याच्यासाठी पारितोषिक एक देखील अंदाज आहे. की आजच्या दिवसातला सगळ्यात जास्त रन मेकर आहे तो आतापर्यंत तरी. आता मात्र गोलंदाजीसाठी एक सुवर्ण संधी आहे. प्रत्येक विकेटसाठी टायटॅनिक हॉस्पिटल शानू राजपूत यांच्या माध्यमातून 200 रुपये आहेत. टॉस करण्यासाठी हर्षित इंटरप्राइजेस संघाचे कर्णधार जयदास नाईक आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचंय. जादूगर कैलास याला लावण्यात आलेले. कैलाश नाईक 200 रुपये पारितोषिक आहे प्रत्येक विकेटी मागे. बघा फलंदाज देखील पारितोषिक आहे आणि गोलंदाज देखील पारितोषिक आहे. योगेश मात्रे याचकडून पंचांचा वाईटचा इशारा येतोय. योगेश मात्रे याचकडून निलेश याच्यासाठी प्रत्येक षटकासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे क्या बघा बात आहे. पारितोषिकांचा वर्षा होतोय फलंदाज गोलंदाज दर्शन, आणि क्षेत्ररक्षक मला देखील एक मेसेज आला आहे. निलेश जर हॅट्रिक लावेल या स्पर्धेमध्ये तर त्याच्यासाठी मालवा स्पेशल पार्टी आहे. आणि आता मात्र खेचून मारण्याचा प्रयत्न होता. निर्धार होतो चेंडू, कुठल्याही प्रकारची धाव नाही. आणि कैलाश यांच्यावरती इतकं सोपं नाहीये अटॅक करणं, कारण की एक एक्सपिरियन्स गोलंदाज आहे. गेले कित्येक वर्षापासून आपल्या संघासाठी तो चांगली गोलंदाजी करतोय आणि नवीन नौके फलंदाज त्या समोर आहेत. आता मात्र पुढे येऊन थोडा खेचून मारलेला फटका आहे. तिथे क्षेत्ररक्षक तैनात. प्रेम स्ट्राईक येते ती संदीप जुकऱ्याच्याकडे. पाहूया 500 दर्शन- रुपयासाठी परत एकदा तयार. दर्शन यानंतर देखील एक सामना असणार आहे साई सागर आणि हर्षित इंटरप्राइजेस. तर पुढच्या मॅच मध्ये कदाचित मयूर पटेल यांना देखील आपण पाहणार आहोत. चांगली प्रॅक्टिस मध्ये आहे, टच मध्ये आहेत, विचार करतायत का पाहूया आपण संघ मालक. आता सुरेख यॉर्कर लाईनचा चेंडू होता. पायांच्या समोर स्ट्रोक असर होता तो. मात्र रणजित गुळी यांचं सुरेख क्षेत्ररक्षक. रणजित गुळी अनुभवी खेळाडू आहे, चांगला क्षेत्ररक्षक म्हणून त्यांची नेहमीच एक ख्याती असते. आतापर्यंत 30 धावांवर खेळत आहे संदीप. आणि निलेश स्ट्राईक देतोय का पाहूया. प्रत्येक चेंडू मागे धावा बनवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे निलेश. आता म्हणता थोडा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र कैलास नाईक जादूगर का म्हटलं तर हे आपण बघू शकता की नक्कीच चेंडू त्याला थोड्याच वेळात या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या सायंकाळी सत्रामध्ये पंढरपुरीच्या आपल्या सेवेसाठी रुजू होणार आहे योगेश पाटील यांच्या माध्यमातून. खूप खूप अभिनंदन. पुन्हा एकदा ब्लाइंड स्विंग, चेंडूवरती कुठल्याही प्रकारची नजर न ठेवता फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. त्याचा परिणाम सोबत चेंडू काही बॅटवरती येत नाही. विकेट किपर चांगली कामगिरी करतोय, गोलंदाज चांगली कामगिरी करतो. मात्र फलंदाजी कामगिरी तितकीशी काही चांगली होत नाहीये. भगवान गुलवी यांच्याकडून हर्ष इंटरप्राइजेस संघासाठी कॉम्प्लिमेंट आहे. ऑल इज वेल. सध्या तरी पुन्हा एकदा तशाच प्रकारचा फटका खेचण्याचा प्रयत्न आणि बॅटची खालची एज घेऊन जातोय विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू आणि फलंदाज हा बाद होतोय. पतंजली ग्रुप मेंबर्स संतोष गुळवी यांच्या माध्यमातून कॉमेंट्री पॅनल आणि खास करून गावातील संपूर्ण संघांना संतोष गुळवी पतंजली मेंबर्स यांनी शुभेच्छा दिल्या. आपलं हार्दिक स्वागत आहे. पाहूया अजूनही दर्शन नाईक आम्हाला सांगत आहेत की नेक टू नेक फाईट पाहायला मिळत नाही, कारण की 126 धावा कुठून काढायच्या आहेत आणि 4 षटकामध्ये फक्त धावफलकावर धावा झाल्या 34 धावा आणि 7 गडी बाद झालेत. 7 गडी बाद आहेत आणि संदेश आजच्या दिवसातली सगळ्यात लोएस्ट स्कोर अजूनपर्यंत बघायला मिळतोय, कारण की संदीप जुकर जोपर्यंत असेल तोपर्यंत आशा असतील, परंतु मॅच जरी विन होणार नाही, परंतु एक जो लोएस्ट स्कोरचा स्टॅम्प त्यांच्यापर्यंत राहणार नाहीये. अगदी बरोबर. वेलकम. पंढरपुरीच्या स्पेशल प्रमोद म्हात्रे देखील संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये आलेले आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि व्यासपीठावर ज्यांची फलंदाजी बघण्यासाठी आज नुकतंच आपण पाहतो व्यासपीठावर शंकर जुगर दादा उपस्थित आहेत आणि सध्या तरी चांगली फलंदाजी पाहायला मिळते संदीप याच्या माध्यमातून. संदीप जुकर टू प्रेम चव्हाण. आता मात्र यॉर्कर लाईनचा चेंडू तितकाच चांगला आहे, त्याने त्याला ड्राईव्ह केलेला आहे. एक्स्ट्रा कव्हर फिल्डर येतो सागर तरे स्वतः संघाने एक धाव मिळते. मी तर म्हणेन ही एक धाव संघासाठी उपयोगी नसली, मात्र संदीप जुकरसाठी ती एक धाव खूप उपयोगी आहे, कारण की रन मेकर आहे तो. आजच्या दिवसातला खूप जास्त धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. 31 धावा आतापर्यंत आणि मागच्या सामन्यातला 42. लालू याचा जोरदार फटका, तिथे क्षेत्ररक्षक कैलाश नाईक आहे. चांगली फेकी.
लालू ज्यांच्या संघासाठी रनांचे लाले पडलेत, कारण की मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना दडपणाखाली गेलेला हा संघ, मात्र अजूनही त्यांना संधी आहे, शेवटचा सामना होणार त्यांच्यामध्ये. आता मात्र परिवर्तन करण्याचा प्रयत्न, काही आगळा वेगळा चेंडू आणि काही आगळा वेगळा फटका, पंचांचा इशारा, फक्त 4 धावा. दर्शन मी थांबवते तुम्हाला, कारण की व्यासपीठावर आगमन झालं आहे मान्यवरांचं. या स्पर्धेच्या संपूर्ण ट्रॉफी ज्यांनी स्पॉन्सर केलेल्या आहे शरददादा म्हात्रे यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि त्याचबरोबर विजयदादा पाटील यांनी देखील या ट्रॉफी स्पॉन्सर केल्या आहेत. म्हणजे 2 वन मॅन शो, शरददादा म्हात्रे अँड विजय पाटील. त्यांच्याच बाजूला आपण पाहतोय राजेशजी नाईक, आमचे मामा, त्याचबरोबर ज्ञानेश्वर म्हात्रे आमचे मामा, पुन्हा एकदा नंदू नाईक आणि रवींद्र तरे सर अँड नितेश पाटील. आता पुन्हा एकदा खेचून मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक येतोय विशाल, तिथे झेल काय होत नाही, 1 धाव मिळते. धावसंख्या झाली ती 41 आणि 41 धावामध्ये 36 धावा या संदीप जुकरच्या आहेत. क्या बात आहे, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अकेला लोहा ले रहा हात में. 1 मॅन आरबीचा काम करतोय संदीप जुकर. 41 धावापैकी 36 धावा स्वतः एकट्या संदीप जुकर यांनी बनवल्या आहेत. मागच्या सामन्याची 42ची इनिंग आणि आत्ताची 36ची इनिंग. आता मात्र थोडा बॅकफुटवर जाऊन त्याला गलीमधून काढण्याचा प्रयत्न होता लालू याचा, मात्र चेंडू काय बॅटवरती येत नाही, निर्धावतोय. लालू यांनी जर षटकार मारला तर माझ्याकडून लालू याला 100 रुपयाचं पारितोषिक मी जाहीर करतोय. लालू जर स्वतः जर षटकार मारतोय तर माझ्याकडून लालू याला 100 रुपयाचं पारितोषिक. बघूया आता तरी मार रे. आणि अशा प्रकारे षटक झालेले समाप्त. 5 शेवटच्या षटकाचा खेळ शेष आहे आणि फक्त सामन्यामध्ये राहिलेली औपचारिकता. मात्र हे बघणं खूप इम्पॉर्टंट असेल की संदीप जुकर किती धावा जमा करतो. अगदी बरोबर, 50 धावा बनवेल का संदीप, हा प्रश्न निर्माण होतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. कारण की 36 धावांवर खेद आहे, इथून 14 धावा अजूनही त्याला पाहिजे 50 साठी. आणि स्ट्रायकर कोण असेल याच्याकडे देखील लक्ष असेल आपला. संदीप जुकरच असणार आहे. आणि पाहूया 50 धावा कंप्लीट करेल का संदीप. या ठिकाणी नक्कीच भादवड टेमकरपाडा प्रीमियर लीग 2020 पहिलाच दिवस, पहिल्या वर्षातील हा देखणं आयोजन आपण पाहतो. या स्पर्धेसाठी स्वर्गीय मुकेश म्हात्रे यांच्या स्मरणार्थ त्यांचे बंधू श्री गोपाल म्हात्रे यांनी 1000 रुपये देणगी स्वरूपात दिलेले आहेत. तसेच उद्योगपती प्रमोद दिवेकर यांनी 3000 रुपये या स्पर्धेसाठी देणगी स्वरूपामध्ये दिलेला आहे. सर्व देणगीदारांचं मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन. शेवटच्या षटकामध्ये एक्सपिरियन्स गोलंदाज 40+ मधून आता एक सुवर्ण संधी आहे. 50 धावा जर बनवता येतं तर 1000 रुपयाचं पारितोषिक शंकर जुकर यांच्या माध्यमातून, म्हणजे प्रत्येक षटकार मागे आहेतच 500 रुपये. आता हा सामना फक्त संदीप जुकरसाठी बघण्यात येतोय असं मला वाटतंय, कारण की सामना विजयापासून खूप दूर गेलेला आहे. आणि संदीप जुकर बाद होतोय, गडी बाद, बिग विकेट. आणि दोरकनाथ तरे आमचे काका याने 50 रुपये पटकवलेले आहेत शानू राजपूत यांचे. नक्कीच तलवार पुरानी लेकिन धार वही आपण संदेश पाहतो. द्वारकानाथ तरे यांचा भेदक मारा. द्वारकानाथ तरे यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. प्रत्येक विकेट साठी 100 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे आणि प्रत्येक षटकाराला देखील 100 रुपयाचं पारितोषिक आहे. शानू यांनी आता मात्र पारितोषिक वाढवलेलं आहे, 100 रुपये केलेले आहेत विकेटसाठी. षटकारासाठी 100 आणि चौकारसाठी 50. नेक्स्ट मॅच बिग मॅच, हर्षित एंटरप्राइजेस अँड अगेन्स्ट साई सागर. व्हाट अ मॅच, बिग मॅच, लास्ट मॅच. दोन्ही संघांना टॉस करण्यासाठी यायचंय. नेक्स्ट टाइमच्या बाहेर चेंडू देतोय, वाईटचा इशारा येतोय पंचांकडून. एक्स्ट्राची मदत, धाव संख्या होते धाव फलकावर 42 धावा होत आहेत. 42 धावा आता पण झाले. सामन्यामध्ये फक्त औपचारिकता राहिलेली आहे. विनंती असेल कैलास नाईक, रितेश जोशी की फटाफट सामना संपवायचा आहे, की यानंतर एक सामना खेळायचा आहे. आता मात्र चेंडूला भिरकावून दिलेला चेंडू खूप वेळ आकाशात आहे. क्षेत्ररक्षक येतो गुरु, मात्र काही रोखू शकत नाही आणि बंटायाच्या बॅटमध्ये येणारा चौकार. यस, चौकार या चेंडूवर आलेला आहे. शानू यांच्या अकाउंटमध्ये पुन्हा एकदा 50 रुपये कट झालेले आहेत. म्हणजेच
चौकाराला 50 आहे, षटकाराला 100 आणि विकेटसाठी 100. संतोष दिवेकर यांना देखील 50 रुपये दिले जातील आणि दोरकनाथ तरे यांना 50 रुपये, त्यांनी मागच्या चेंडू विकेट घेतला होता. या सामन्यामध्ये पारितोषिक भरपूर लागलेत, पारितोषिक पटकावले देखील भरपूर आहेत. पुन्हा एकदा टोळ्या चेंडू, मात्र गुरु गुळवी तिथे तैनात आणि त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची चुकी नाही आणि बंटा मात्र बाद होतोय. काका यांच्या अकाउंट मध्ये पुन्हा एकदा 100 रुपये ऍड होत आहेत. जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. गावातील सर्वात लेजेंड क्रिकेटर दोरकनाथ तरे अतिशय चांगली गोलंदाजी करत आहेत आणि नरेश मात्रे यांच्याकडून देखील पुन्हा 100 रुपये म्हणजे 250 रुपये त्यांच्या अकाउंट मध्ये आलेले आहेत. 200 भूषण लोकडे यांच्या माध्यमातून देखील त्यांच्याकडूनच 100 रुपये देण्यात आलेले आहेत. शानू यांच्या माध्यमातून आता मात्र साऊंड मात्रेसाठी एक सुवर्ण संधी आहे. षटकारासाठी 100 रुपये बक्षिसांची. हो निर्धाव चेंडूची समाप्ती होते. तर मी विनंती करतोय नरेश दादा मात्रे यांना की आपण 200 रुपये वरती कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्यायचे. साई सागरचे कर्णधार यायचे, साई सागरचे कर्णधार आणि हर्षित एंटरप्राइजचे कर्णधार. हर्षित एंटरप्राइजचा कर्णधार आलेला आहे, साई सागरचा कर्णधार यायचा आहे. हो. पुन्हा एकदा शानू यांच्याकडून 100 रुपये ऍड झालेले आहेत काकांच्या अकाउंट मध्ये आणि अशा प्रकारे ऑल आउट झालेली आहे ही टीम. अँड कॅप्टन करेश मात्रे टॉस करण्यासाठी यायचं आपण आणि नरेश दादा मात्रे आपण 300 रुपये पाठवून द्यायचे आहेत. हॅलो मनोहर तरे सर, सर्वप्रथम टॉस करून घ्या, त्यानंतर आपण बक्षीस देणार आहोत. मी ज्याचं ज्याचं नाव घेईल त्यांनी व्यासपीठावर यायचंय. मयूर, सागर, रितेश, गुरु, पुन्हा रितेश, संदीप, गुरुनाथ आणि संतोष या सर्वांनी वरती या आणि आपली प्राइज जी आहे ती घेऊन जायची आहे. हर्षित इंटरप्राइजेस वर्सेस साई सागर इंटरप्राइजेस बिग मॅच आजच्या दिवसातील शेवटचा सामना असणार आहे. तर व्यासपीठावर विराजमान सन्माननीय शंकर झुकर आणि राजेश नाईक आपणास विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे. या दोन मान्यवरांच्या शुभ हस्ते बघूया आपण. तसेच शानू राजपूत आपण देखील या. साई सागर वर्ष हर्षित इंटरप्राइज आजच्या दिवसातील शेवटचा सामना BTPL भादवे टिमगरपाडा प्रीमियर लीग. राजेश नाईक टॉस करतायत. हर्षित इंटरप्राइजेस या संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे. तर खूप खूप आभार मान्यवरांचे आभार. आपण व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. जयदास या ठिकाणी आपण नाणेफेकी जिंकलेली आहे. आपण थोडक्यात ओपिनिंग घेणार आहोत. आपला निर्णय कळवायचा आहे. फिल्डिंग घेणार. काय रणनीती असेल, कारण की ही मॅच तुमच्या या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी इम्पॉर्टंट आहे. चांगला खेळण्याचा प्रयत्न करू आणि जिंकू. BTPL एन्जॉय करता खूप. तर करेश मात्रे आताचा सामना हरलेला आहे. खूप प्रेशर आहे, काय बोलशील? आता आपल्याला बॅटिंग घेतली का, बॅटिंग करायची आहे. प्रेशर नाही, आम्ही खेळू नॅचरल. नक्कीच ह्या मॅचवर भरपूर काही डिपेंड आहे. या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी काय रणनीती असेल? बघू आता काय होतं ग्राउंड मध्ये. BTPL एन्जॉय करता. हो. तर या ठिकाणी हर्षित एंटरप्राइजेस संघाने नाणेफेकी जिंकलेले प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. सर्वप्रथम मॅन ऑफ द मॅच देऊया आपण. रितेश जोशी इज अ मॅन ऑफ द मॅच. मॅचचं मॅन ऑफ द मॅच ठरलं आहे रितेश जोशी. आपण यायचंय. रितेश जोशी, मी या ठिकाणी संतोष तरे साहेबांना विनंती करतो की आपण ट्रॉफी द्यायची आहे, जे मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये आहे. रितेश जोशी एक जबरदस्त खेळी आणि एकूण जिंकलेले 700 संदेश पाटे आपण ते कलेक्ट करायचे आहेत. शानू राजपूत यांनी भरपूर पैसे लावलेले आहेत. मी शंकर झुकर माझा मित्र याला विनंती करतोय
शिक्षक सेना भिवंडी तालुका स्पॉन्सर गिफ्ट टेम्पल द्यायचं आहे. अध्यक्ष रवींद्र ते सर, खजिनदार नंदू नाईक सर यांच्या माध्यमातून हे गिफ्ट आहे. मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात रितेशास द्यायचे. फिल्डिंग लावायचे. त्यानंतर सागर तरे रितेश दिलेले आहेत. गुरु सागर तरे 900 रुपयाचं प्राइस घ्यायचंय. लवकर यायचं आपण धावत कॅश प्राइस ऑन द स्टेज आपण देणार आहोत. गुरु गुळवी शानूने 100 रुपये दिलेले आहेत. रितेश सागर तरे याला पण 900 रुपये कॅश प्राइस मध्ये द्यायचे आहेत. संदीप जुकर पुढेचे. हो 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 पैशांचा पाऊस या मॅच मध्ये पडलेला होता. शंकर जुकर यांच्याकडून 500 रुपये. द्वारकानाथ तरे ज्येष्ठ खेळाडू 40 प्लसचे रवींद्र तरे सर यांचे शुभ हस्ते. आणि शानू आपण देखील द्यायचं. 400 रुपयाचा कॅश अवॉर्ड देतोय. अजून गुरु रितेश तसेच मयूर. गुरु रितेश मयूर आणि रवींद्र तरे सर यांनी देखील द्वारकानाथ तरे यांना 100 रुपये बक्षीस दिलेले आहे. संध्याकाळची सोय झालेली आहे. या ठिकाणी शानू याने खूप बक्षीस लावलेले खेळाडूंना प्रोत्साहित केलेलं आहे. BTPL मध्ये तुझं हार्दिक स्वागत आहे. त्याचं स्वागत करूया आपण. मी संजय तरे यांना विनंती करतो आपण पुढेचे. सचिन तरे आपण शानू याचं स्वागत करायचंय. BTPL स्पर्धा उंचवण्यासाठी खूप बक्षिसांची खैरात लावली होती. खऱ्या अर्थाने एक जबरदस्त सेवादारी आहे. हॉस्पिटलच्या माध्यमातून सेवा करतो आणि आपल्या प्रत्येक कार्यक्रमाला इव्हेंटला येत असतो. शानू राजपूत हा भादवडकरांचा खऱ्या अर्थ मित्रच आहे. या स्पर्धेला खूप बक्षीस लावलं. प्रतिस्पर्धी संघाला स्पर्धा कुठली असू द्या, परंतु त्या ठिकाणी तर शानू याचा सत्कार करण्याची विनंती मी सचिन तरे यांना करतोय. स्वागत आणि सन्मान टायटन हॉस्पिटलचे एक चांगले कर्मचारी आहेत आणि त्याचबरोबर चांगला एक प्रतिसाद आहे या स्पर्धेला. शानू राजपूत यांचा स्वागत आणि सन्मान होत आहे. सागर तरे आणि द्वारकानाथ काका आपल्याला अजूनही 100-100चा पारितोषिक आहे तो मयूर याच्याकडे दिलेला आहे. मॅच कडे जाऊया. आजच्या दिवसातील शेवटचा सामना बिग मॅच हर्षित इंटरप्राइजेस अँड साई सागर. व्हाट अ मॅच. ऐकूया पुन्हा एकदा व्हॉइस ऑफ ठाणे सिद्दीक बाबे सरांना. बहुत धन्यवाद संदेश पाटिल, बहुत धन्यवाद मनोहर तरे. दोस्तों बहुत ही सुहानी शाम है भादौड़ के इस ऐतिहासिक मैदान पर. सूरज ढल चुका है, साये लंबे हो रहे हैं और आप देख रहे हैं भादौड़ टीमगढ़ प्रीमियर लीग 2020. या ठिकाणी शानू राजपूत यांनी देखील यानंतर प्रत्येक खेळाडूला षटकारासाठी 100 रुपये बक्षीस लावलेलं आहे. बहुत ही खूबसूरत मौसम आप देख रहे हैं. दोनों टीमें बिल्कुल तैयार है. हर्षित 11 बनाम बॅट्समॅन साई पाठवून द्यायचे. सागर. साई सागर आपण सलामीची जोडी पाठवून द्यायची ग्राउंड मध्ये. आणि मित्रांनो 4:40 झालेले आहेत. अजूनही पंच डिस्कस करू शकता आपण जर षटक कमी करायचं असेल तर. गोकुलदास पाटील सर, कारण की 6 षटकांचा हा सामना आहे आणि खूप उशीर होत आहे. पंच सांगत आहेत की जर फटाफट झाला हा सामना तर होईल 6 षटकांचा. ओपनर्स भेजना है प्लीज. ऑन फील्ड अंपायर शकील कोटी और अंपायर कुल कस्टमर गोकुलदास पाटिल. BTPL का आज का पहला दिन है. सुपर संडे में फैसला होगा कि भादौड़ टीमगढ़ प्रीमियर लीग कौन जीतने जा रहा है. सिद्दीक भाबे सर, एक मिनिट आपण थांबू शकता का, कारण की खूप मोठा अनाउन्समेंट आहे. उद्या पहिला चेंडू 9 वाजता पडणारच आहे या ग्राउंडवर. म्हणून सांगतो की सकाळी लवकर या. दोन्ही संघाने ज्या ज्या संघाचा सामना आहे त्या संघाने वेळेवर इथे उपस्थित राहायचं आहे. बंडा और दर्पण नाइक दोनों ओपनर्स बीच मैदान पे आते हुए. देखना है गेंदबाजी की शुरुआत कौन करता है. तर मित्रांनो पुन्हा एकदा शानू राजपूत यांनी पारितोषिक अनाउन्समेंट केला आहे की
कोणताही खेळाडू जर षटकार खेचत असेल तर त्याच्यासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आहे टायटन हॉस्पिटल यांच्या माध्यमातून. थँक्यू सो मच शानू राजपूत. मॅचकडे जाऊया. सलामीची जोडी खेळपट्टीवर आलेली आहे. दर्पण नाईक अँड संतोष दिवेकर बंटा